आणि आज नाईलाजाने काही परिस्थितीमुळे त्यांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी लागली। सांगलीच्या जनतेने, सांगलीच्या लोकांनी त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून इथं निवडून दिलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांनी निवडून आल्यानंतर त्वरित म्हणजे 4 तारखेला निकाल लागलेला, आज 6 तारीख आहे, इथं त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य, काँग्रेस पक्षाला समर्थन आणि इंडिया अलायन्सला इथं समर्थन दिलेलं आहे। मला वाटतं ह्यातच आपण सगळ्यांनी आनंद मानला पाहिजे। चंद्रहार पाटील यांचं असं म्हणणं आहे की आज तुमची वेळ होती। नाही, मला असं वाटतं की एक मिनिट, मला असं वाटतं की इतरांच्या स्टेटमेंट्सवर आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाहीये। मी एवढंच सांगत आहे की आज विशालजी पाटील यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलेलं आहे, महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं आहे आणि इंडिया अलायन्सला समर्थन दिलेलं आहे। विशाल पाटील जी आपण भेट घेतली, आपण सोनिया गांधीची भेट घेतली, राहुल गांधीची भेट घेतली, मल्लिकार्जुनची भेट घेतली, काय चर्चा आहे तेवढं सांगा होती साहेब। चर्चा प्रश्न नाही आहे। सर्वात प्रथम आम्ही स्वतःहून काँग्रेस पक्षाचे आभार मानले की त्यांनी आमच्यासाठी, माझ्यासाठी स्पेसिफिकली ही उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी ह्यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न केले। आणि आज माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखी स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खडगे साहेबांकडे आज पत्र देऊन सुपूर्द केलं। त्यांना पाठिंबा दिला। ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेसमध्ये, काँग्रेस पक्षाच्या सोबतीनच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही आमच्या नेत्या, इंडिया आघाडीच्या नेत्या सोनियाजी गांधी, श्रीमती सोनियाजी गांधी यांची व आमचे नेते राहुलजी गांधी यांची भेट दिली आणि त्यांना हा पाठिंबा दिला असल्याचं कळवलं। त्यांचा आशीर्वाद पुढच्या वाटचालीसाठी घेतला आणि आज आम्ही दोघेही ह्या पुढच्या काळात एकसंघपणे राज्यात काम करू हे त्यांना आश्वासन दिलं। जी परवा 8 तारखेची बैठक 100 पूर्ण झालेली आहे, 100 पूर्ण झाली आहे। सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून काँग्रेसची 100 पूर्ण झाली, याचा सांगलीकरांना आनंद आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनास्वी आनंद आहे। मला सांगा, परवा जी बैठक होणार आहे त्या बैठकीला आपण उपस्थित राहणार आहे का? संसदीय काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक साहेब, उद्या महाराष्ट्रातनं काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या खासदारांची बैठक ही टिळक भवन येथे आमच्या पक्षाचे राज्याचे प्रांताध्यक्ष श्रीयुत आमदार नाना पटोले जी यांच्या अध्यक्षतेखाली व रमेश चन्नीतला आमचे प्रभारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवलेली आहे। ह्या बैठकीचं आमंत्रण हे मला आलेलं आहे आणि म्हणून मी या बैठकीला जाणार आहेच। आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सर्व खासदारांची परवा दिवशी संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे। त्या बैठकीचं सुद्धा मला निमंत्रण प्राप्त झालेलं आहे। मी स्वतः आणि शक्य झालं तर विश्वजित कदम साहेब यांना सोबत घेऊन या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे। महाविकास आघाडीचा जो धर्म आहे आता विचारलं ना, नाही, त्याला उत्तर आम्ही देणार नाही। हे पहा,